हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी अगोदरच बनवलेला होता. अगोदर म्हणजे आता दिवाळी झाली समजा, तर दिवाळीमध्ये मला ब्लॉग बनवायचे होते. खूप काही इच्छा होती माझी बनवायची, पण ते मला पॉसिबल नाही झालं कारण माझ्या भावाचं लग्न होतं. त्यामुळे आमची एवढी धावपळ होती, दगदग होती, त्यामुळे खरंच नाही जमलं मला ब्लॉग बनवायला. तर हा माझा एक अगोदर बनवलेला ब्लॉग होता. तर म्हणजे माझं छोटंसं सकाळचं रुटीन, कारण माझ्या मुलीला जायचं होतं स्कूलला आणि उठले होते मी सकाळी लवकर लवकर उठून फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली आणि फ्रेश झाले. आंघोळ केल्यानंतर तर पहिली सुरुवात म्हणजे आपली तर चहानेच होते. तर एक साईडला मी चहा ठेवलेला आणि एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं होतं. तर सुरुवातीला कसं मला तर सकाळी सुरुवातीला पहिला चहाच लागतो. चहाशिवाय माझी पुढची कामच होत नाहीत. तर त्यात मी आलं टाकायचं विसरले होते, ते मी साईडला काढून ठेवलेलं, तर ते मी टाकलं त्यात तसंच. आणि ते असा मस्तपैकी चहा उकळलेला होता, बघू शकताय तुम्ही. आता त्यात मी दूध टाकते. तर हे बघा, इकडे आता मस्तपैकी असा चहा उकळलेला होता, बघू शकताय तुम्ही. मस्त असा छान दुधाचा चहा. तर चला या चहा प्यायला. तर इकडे माझा चहा पिऊन झालेला आणि आता नंतर मला पुढची माझी कामं करायची होती. तर मला बनवायच्या होत्या चपात्या आणि चपात्या मी सकाळी सुरुवातीलाच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच बनवून घेते, कारण नंतर मग खूप काही आपल्याला बाकीची कामं असतात. मग त्यात एक एक करत बसलं ना तर तेवढा वेळ नाही भेटत. त्यामुळे मग तिला टिफिन द्यायच्या वेळेसच मी चपात्या सर्वांच्या बनवून घेते अगोदर. तर मी इकडे पीठ मळत होते. तर मी उभं राहूनच पीठ मळत होते, कारण मला खाली बसून असं पीठ मळता येत नाही. आणि खरं म्हणजे तर आमचं किचन पण खूप छोटं आहे, त्यामुळे खाली बसून असं पीठ वगैरे मळायला नाही जास्त जमत. त्यामुळे जी काही कामं आहेत ती जास्त उभं राहूनच करते म्हणजे मी. तर इकडे मी पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आणि थोडंसं जास्त मळते व्यवस्थित, कारण मी असं लगेच लाटायला घेते पीठ मळून झालं की, असं जास्त वेळ ठेवत नाही मुरायला. त्यामुळे सकाळची कामं म्हटली की खूप दगदग आणि खूप घाई असते. तर असं तेल टाकून छान असं पीठ मी मळून घेत होते. तर जे बघा इथे झालेलं आहे, माझं पीठ मळून झालेलं आणि मी ते आता चपात्या लाटायला घेतल्या होत्या. तर इकडे मी आता अशी चपाती बनवत होते.
तर बघू शकता तुम्ही, त्या आता एक एक करून चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. खूप हळूहळू लाटते मी चपाती. तर बघू शकता, इकडे माझ्या सगळ्या चपात्या बनवून झालेल्या होत्या. खूप वेळ लागला, माझा तो व्हिडिओ म्हणजे जमलं नाही मला. आणि इकडे आता मी मटकीची भाजी बनवायला घेतली होती, कारण सध्या थोडीच बनवायची होती, कारण तिच्यापुरतीच बनवायची होती म्हणून. आणि इकडे माझी भाजी पण झालेली बनवून थोडीशी मटकीची. तर नवीनच सुरुवात आहे, तर समजून घ्या, ॲडजस्ट करा आणि नक्की सांगा मला माझा व्हिडिओ कसा आवडला की नाही आवडला ते. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.